नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. हो, मी माझी ओळख करून द्यायला तर विसरलेच. एव्हाना तुम्हाला माझी ओळख झाली असेलच. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन आहे. चला जाऊया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तर आज आपण बघणार आहोत की आपलं हे जीवन, सुंदर जीवन आपल्याला मिळालेलं आहे. पण या सुंदर जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी आपण अशा काही करतो की आपल्याला कळतच नाही की आपण चुकीचं वागतोय. आणि जेव्हा आपल्याला आपली चूक कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो. तुम्ही एक नेहमी लोकांचा डायलॉग ऐकलेला असेल, माझं ना एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. हो, आणि ते एवढ्याच तोऱ्यात म्हणतात की माझ्या मनातून जर एखादा व्यक्ती उतरला तर मी आयुष्यात त्याच्याकडे ढुंकूनही कधी बघत नाही. इतका तोरा बरा नव्हे. कसं असतं ना की हे जे काय आहे, हे बोलणं, हे गर्वाने बोलणं आहे. आणि आपल्याला माहिती आहे गर्वाचे घर नेहमी खाली असतं. पण एखाद्या वेळेस तरी निवांत बसून थोडा स्वतःलाच विचार करा, स्वतःशीच विचार करा की या माझ्या अशा वागण्यामुळे किंवा समोरच्या व्यक्तीचं एखादी चूक केली असेल, झाली असेल चूक, किंवा त्याचं वागणं काहीतरी तुम्हाला हर्ट केलेलं असेल, त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखवलेलं असेल, पण ते एवढं वाईट होतं की तुम्ही त्याच्याशी नातंच तोडून टाकायचं. एवढी ती चूक खरंच मोठी होती का, हे स्वतःला जरा विचारून बघा. तेव्हा आपण आपल्या स्वतःलाच काय म्हणतो बरेचदा की त्याने मला खूप हर्ट केलं, तिने मला खूप हर्ट केलं, त्यांनी मला खूप हर्ट केलं, माझ्या भावना खूप दुखावल्या गेल्या आहेत, मी खूप दुःखी झालो आहोत. खरंच तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत की तुमचा अहंकार दुखावला गेलेला आहे? आधी आपल्याला या गोष्टीचा शोध घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या भावना दुखवलेल्या आहे की अहंकार दुखवलेले आहे. पण होतं काय ना की आपल्याला भावना आणि अहंकार याच्याची एक रेषा असते, ती रेषाच आपल्याला दिसत नाही. आपला खरं तर अहंकार दुखवलेला असतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला काही बोललं तर त्यावेळेस आपल्या भावना नसतात दुखवल्यात. मॅक्झिमम टाइम आपला अहंकार दुखवलेला असतो आणि आपण म्हणतो की त्या व्यक्तीने माझ्या भावना दुखवल्या आहेत. पण थोडं शांत व्हा. शांत होऊन विचार करा, तो जे काय बोलली समोरची व्यक्ती, समोरचा व्यक्ती, त्यांनी खरंच माझ्या भावना दुखवलेला आहे की माझा अहंकार दुखवलेला आहे, हे जाणून घ्या. कारण मॅक्झिमम टाइम आपल्या अहंकारासाठीच आपण झगडत असतो. पण आपले जसं जसं आपण परिपक्व होत जातो, जसं जसं आपण वेळ जातो, मोठं होत जातो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे, ती तर भावना आणि अहंकारातली एक सूक्ष्म रेषा आहे जी मी ओळखू शकले नाही. आणि त्यामुळे मला वाटत होता की माझी भावना दुखावली गेली, पण तो तर माझा अहंकार होतो. कारण ज्या वेळेस आपण परिपक्व होतो आणि विचार करायला लावतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोठं होतो आणि आपल्याला भावना आणि अहंकार यातील फरक जाणवण्याची कुवत आपल्यामध्ये त्यावेळेस येते. आणि मग आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरे मार्ग राहत नाही. कारण भावना ही क्षमाशील असते, अहंकार नाही. भावना कशी असते की एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं. प्रेम याचा अर्थ तुम्ही संकुचित घेऊ नका. प्रेम हे आईचं मुलावर असतं, मुलाचं आईवर असतं, बहिणी बहिणींचं असतं, भावाभावांचं असतं,
वडील मुलाचं असतं, 2 मैत्रिणींचं असतं. तर या जेव्हा प्रेम असतं तेव्हा भावना असते, तिथेच प्रेम असतं. आणि जिथे भावना असतात तिथेही क्षमाशीलता असते. आपण सहज क्षमा करतो. आई कधी मुलाला कायमचं त्याच्यासोबत बोलणं टाकून देते का? त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही असं कधी म्हणते का? कारण तिथे तिच्या भावना असतात. पण अहंकाराचं कसं असतं, एक घाव 2 तुकडे. आपलं मैत्रिणी भांडण झालं, खरं तर आपल्या भावना दुखवलेल्या नसतात, अहंकार दुखवलेला असतो आणि आपण त्या अहंकारामध्ये आपली मैत्री तोडून टाकतो. पण थोडा शांतपणे विचार करा आणि नंतर जी काय रिॲक्शन द्यायची असेल, ॲक्शन घ्यायची असेल ती घ्या. एवढंच काय, आपण याही पुढे जातो. एखाद्या व्यक्तीच्या घरी आनंदाची काही घटना घडली, कुणाला बाळ झालं, कुणी घर घेतलं, कुणी गाडी घेतली, कुणाच्या घरी लग्न जुळलं, या सगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत. किंवा कुणाला छान जॉब मिळाला, कुणाला छान पर्सेंटेज मिळाले, या सगळ्या काय आहे, आनंदाच्या गोष्टी आहे. कारण ज्याच्या आयुष्यात त्या घडतात त्याला खूप आनंद होतो. पण या आनंदाच्या गोष्टी सांगण्यात एखाद्या व्यक्तीने उशीर केला, आपल्याला सांगण्यात त्याने उशीर केला, तर आपल्याला फार वाईट वाटतं. फॉर एक्झाम्पलने आपण हे समजून घेऊया की नातेवाईक आहे, नातेवाईकामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न जमलं आणि त्यांनी लगेच फोन केला नाही, किंवा त्यांनी आपल्याला काय झालं ना, जेव्हा एंगेजमेंट वगैरे ठरते त्यावेळेस फोन केला, किंवा त्याच्या 8-10 दिवस आधी केला, व्हॉटएव्हर, आपण जस्ट एक्झाम्पल घेतोय. तर आपल्याला इतका राग येतो की यांनी मला आत्ता सांगतोय, याच्या मुलीचं लग्न जुळून 8 दिवस झाले आणि हा मला आत्ता सांगतोय की माझ्या मुलीचं लग्न जुळलंय आणि 15 दिवसांनी एंगेजमेंट आहे, तर तुम्ही या म्हणून. अरे, त्याने तुम्हाला आदराने सांगितलं नाही, निमंत्रण दिलंय, विसरला असेल तो, त्याला बाकीचे काही कारण असतील, पण आपण त्याचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी त्याचा रागच करतो. कसला राग, की याने मला आत्ता सांगितलं, आधी का सांगितलं नाही. समजून घ्या ना, विसरला असेल, कामात असेल, आणखी अडचणीत असेल, आणि तेवढं तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा सांगणं इतकं गरजेचं होतं का? नाही ना. तेव्हा आपली विचार करण्याची प्रवृत्ती बदलणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामुळे होतं काय, त्याने मला का मागितलं नाही म्हणून आपण त्याला विश सुद्धा करत नाही, त्याला शुभेच्छा सुद्धा देत नाही. त्यालाही वाईट वाटतं की अरे, मी एवढ्या आनंदाने याला सांगितलंय आणि मला अभिनंदन सुद्धा केलं नाही. आणि यातून तणाव निर्माण होतो. आणि तुम्ही सुद्धा स्वतः आणि मला सांगितलं नाही, आणि मला सांगितलं नाही, आणि मला सांगितले, त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही स्वतः तणावाखाली जाता, स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेता. हे आपल्याला करायचं आहे का? नाही ना. एक्सेप्ट करा, नाही सांगितलं सो ओके, उशिरा सांगितलं, त्यात काय एवढं. आणि एखाद्याने नाही सांगितलं तर नाही सांगितलं. आता एखाद्याने लग्नाला नाही बोलवलं, विसरलं असेल. बरेचदा होतं असं की अगदी त्यांना लक्षात असतं, सगळं असतं, पण ऐन वेळेवर ना डोक्यातून ब्लँक होऊन जातं कधी कधी, नजर चुकीने होऊन जातं. तेव्हा समजून घ्या, क्षमाशील असा. कारण तुमच्या जर, पण एक गोष्ट आहे, तुमच्या जर भावना त्या व्यक्तीशी कोणत्या असेल तर तुम्ही क्षमाशील असाल, पण तुम्ही अहंकारात जेव्हा जाता तेव्हा एक घाव 2 तुकडे. त्याने मला एवढं सांगितलं, मी नाही जात त्याच्या एंगेजमेंटला वगैरे. त्यांचं अडणार आहे का? एंगेजमेंट थांबणार आहे का तुमच्यासाठी? नाही ना.
त्यापेक्षा आनंदाने त्यांनी सांगितलंय, आनंदाने त्यांना अभिनंदन करा, शुभेच्छा द्या आणि प्रोग्रामला जा. हो की नाही? काय नाही, या सगळ्यामुळे आपण जगण्याचा जो खरा अर्थ असतो ना तो हरवून बसतो. जर आपल्याला जगण्याचा दर्जा राखायचा असेल त्यासाठी आपल्याला सुसंस्कृत होणं गरजेचं आहे. आणि आजकाल झालं काय, आपण सगळे शिक्षित होतोय, सुशिक्षित किंवा सुसंस्कृत होत नाहीये. तेव्हा कुणाची कितीही मोठी चूक असेल तर त्याला क्षमा करा. कारण आपल्या आयुष्यापेक्षा, आपल्या नात्यापेक्षा चूक ही मोठी नाहीये. जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या छोट्याशा चुकीसाठी आपण त्याला आपल्या आयुष्यातून वजा करतो, काढून टाकतो, तेव्हा तो व्यक्तीही आपली वाट बघू 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 कंटाळून जातो, थकून जातो आणि तो दुसऱ्या मार्गाचा अवलंब करतो. आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तर तो व्यक्ती निघून गेलेला असतो, त्याने त्याची वाट बदलवलेली असते, कारण तो तुमची वाट बघून थकलेला असतो. तेव्हा कोणी क्षमा मागत असेल, चूक झाली असेल तर त्याला मोठ्या मनाने क्षमा करा, माफ करा. कारण तो व्यक्ती तुमची वाट बघेल काही महिने, काही वर्ष, पण तो आयुष्यभर नाही, तो निघून जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला खूप पश्चाताप होईल. तेव्हा आपल्या अहंकाराने नाती तोडू नका, कारण कुठलीच चूक ही आयुष्यापेक्षा, नात्यापेक्षा मोठी नाहीये. तुम्ही सर्व सुज्ञ आहातच. मला आशा आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आपल्या आयुष्यात या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चेंजेस करून आपण आपलं आयुष्य कसं पॉझिटिव्ह बनवायचं आहे, आपल्याला आपलं लाईफ काय करायचं, एक पॉझिटिव्ह लाईफ बनवायचं आहे. त्यासाठीच माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.